पुणे नाशिक महामार्गावर शनिवार दिनांक 28 जून 2026 रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर मारुती शोरूमच्या पुढे म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धनाम येथील लिलाव ज्या ठिकाणी त्याच्या समोर अपघात होऊन हे पाहतोय आपण वाहनांचं नुकसान झालेलं आहे. दुर्दैवाने एका युवकाचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. अपघात मोठा झाला आहे. पावसामुळे पावसाळी वातावरणामध्ये असं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण इथं पाहतोय ह्या तीनही वाहनांचा कशा प्रकारे त्यांचा चक्काचूर झालेला आहे. आता ह्या वाहनाचा नंबर आपण पाहू शकतो MH14 GD 5260 आणि इकडचं जे वाहन आहे हे MH01 BT 7543 आहे. आणि जे तिसरं वाहन आहे हे तिसरं वाहन इकडचं आहे. त्या वाहनाचा देखील काय नंबर असेल तो आपण घेऊया. परंतु वाहन चालकांना आपल्याला विनंती आहे, पावसाळी वातावरणामध्ये पावसाळी दिवसामध्ये वाहनं सावकाश चालवा. शेतामधून जरी वाहन बाहेर काढलं डांबरी वाहनलं तरी म्हणजे ट्रॅक्टर वगैरे तर चिखल होतो, अपघात होऊ शकतो. स्वतःची काळजी घ्या. आपल्यासोबत ट्रॅफिक हवालदार साहेब आहेत, जर त्यांच्याकडनं देखील आपण आवाहन घेऊया. सर काय सांगाल, सध्या पावसाळी वातावरण आहे, काल आपण हा अपघात पाहिलेला आहे. दुर्दैवाने अशी वेळ कोणावर येऊ नये, वाहन चालकांना आपण काय आवाहन कराल? सर्व वाहन चालकांना एकच विनंती आहे की पावसाळा चालू झाला आहे, सर्वांनी वाहने सावकाश चालवावा. त्याच्यानंतर जिथे पाणी जास्त असेल किंवा पाऊस जास्त येत असेल तर गाड्या बाजूला घेऊन थोडं थांबा आणि स्वतःची काळजी घ्या. बस. आपण पाहतोय पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे, पावसाळी वातावरण आहे, वाहन सावकाश चालवा. आता या ठिकाणी हा जो अपघात झाला या लाल गाडीवाल्याचा, ह्या गाडीचा मालक आपल्या लेणेद्रीच्या आसपास कुमशेत म्हणून गाव आहे किंवा ते जवळपास राहणारा हा युवक आहे. 2 दिवस सुट्टी होती, गावाला आला. गावाला आल्यानंतर पुन्हा पुण्याला जात असताना दुर्दैवाने त्याच्यावर काळाने घाला घातला आणि तो त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्याची पत्नीसुद्धा एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. वाहन चालकांनो, तुम्हाला विघ्नर टाईमच्या माध्यमातून हेच आव्हान आहे, वाहन सावकाश चालवा, सुरक्षित स्थळी व्यवस्थित पोहोचा, वाहनाच्या वेगाची मर्यादा पाळा. पोलीस यंत्रणा किंवा RTO परिवहन विभाग यांचं देखील तुम्हाला तेच आव्हान आहे, तेच विनंती आहे. जोशामध्ये वाहनाचा वेग जास्त ठेवून अपघात होऊ शकतो, जीवावर बेतू शकतो. पुन्हा आपली तुम्हाला विनंती आहे की स्वतःचं वाहन सावकाश चालवा, जेणेकरून अशा प्रकारचे अपघात होणार नाही. आणि वाहन चालवताना आपल्या गाडीमध्ये इतरही काही कुटुंब असतं, आपल्या चुकीमुळं आपल्या कुटुंबावर देखील दुर्दैवी प्रसंग ओढू शकतो. पुन्हा तीच विनंती, आपलं वाहन सावकाश चालवा आणि गाडीमध्ये असलेल्या माणसांची काळजी घ्या. राज्याला, देशाला, पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.